सामान्य काळातील 29वा रविवार वर्ष पहिली. ख्रिस्ता ठाई माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस आहेत, कर आहेत, जकात आहे, इन्कम टॅक्स, TDS, फिक्स्ड डिपॉझिटवर टॅक्स, घरपट्टी, मालमत्ता टॅक्स, वॉटर टॅक्स, रोड टॅक्स. आपणापैकी प्रत्येकाला हा टॅक्स, हा कर किंवा बिल भरावं लागतं. समजा आपल्याला इलेक्ट्रिक बिल आलं आणि नमूद केलेल्या दिवशी 1 महिना होऊन गेला तरी देखील आपण ते बिल भरले नाही, तर इलेक्ट्रिक डिपार्टमेंटची माणसं आपलं इलेक्ट्रिक कनेक्शन कट करतात, खंडित करतात. टॅक्स, कर किंवा बिल भरावं किंवा भरू नये हा चॉईस आपल्याला कधीच नसतो. सरकारी नियमाप्रमाणे, कायद्याप्रमाणे आपला कर, आपला टॅक्स आपण नियमितपणे भरणं हे आपणा सर्वांना बंधनकारक असतं. समजा आपण नियमांचं उल्लंघन केलं, आपण कायद्याच्या विरोधात गेलो, तर त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. बंधू भगिनींनो, आजचं मत्तई लिखित शुभवर्तमानामध्ये पुरुषांना चांगलंच ठाऊक आहे की रोमन अधिकाराने आपणावरती बसवलेला, लादलेला कर आपण भरावा. त्याचे आपण उल्लंघन केले तर त्याचे विपरीत परिणाम यहुद्यांना भोगावे लागतील. काही यहुद्यांना रोमी अधिकाऱ्यांना कर देणं मान्य नव्हतं, त्यांच्या अधिपत्याखाली राहणं पसंत नव्हतं आणि म्हणून काही पुरुषी रोमी अधिकाऱ्यांच्या विरोधात होते. ही वास्तवता होती. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताला बळीचा बकरा करण्यासाठी रोमन अधिकाऱ्यांचा आणि पुरुषांचा, यहुद्यांचा त्याच्यावरती रोष वाढवण्यासाठी, प्रभू येशू ख्रिस्ताला कचाट्यात आणण्यासाठी, जाळ्यात अडकवण्यासाठी पुरुषांनी एकत्रित येऊन स्वार्थी सल्लामसलत आणि कार्यस्थान रचून अतिशय कावेबाज धूर्त विचाराने सुरुवातीला प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुती करून, त्याची प्रशंसा करून, त्याला चांगले कॉम्प्लिमेंट्स देऊन, फीडबॅक देताना ते म्हणतात, गुरुजी आपण खरे आहात. तदनंतर आपला धूर्त डाव साधण्याचा, आपला क्रूर आणि असभ्य विचार पुढे नेण्याचा ते प्रयत्न करतात. प्रभू येशू ख्रिस्ताला प्रत्यक्ष अडचणीमध्ये आणण्या अगोदर आपल्यामध्ये साफल्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करण्याअगोदर किती सभ्य होऊन खोट्या सभ्यतेचं मुखवटे परिधान करताना म्हणतात, गुरुजी आपण खरे आहात. आपण परमेश्वराचा मार्ग खरेपणाने शिकवतात. आपण कोणाची भीड धरत नाहीत, आपण कोणाला घाबरत नाहीत, आपणास मतलबीपणा जमत नाही, आपण कोणाचं तोंड पाहून, व्यक्ती पाहून आपण बोलत नसतात. जे काही आहे, जे काही त्या व्यक्तीला सांगायचं आहे, तर ते तुम्ही त्या व्यक्तीला निसंकोचपणे कशाचीही आणि कोणाचीही पर्वा न करता बोलतात. अशा प्रकारचे कॉम्प्लिमेंट्स प्रभू येशू ख्रिस्ताला दिल्यानंतर त्या घाणेरडी आणि स्वार्थी वृत्तीचे पोटामध्ये एक आणि ओठावरती वेगळंच प्रभू येशू ख्रिस्तावरती सुरुवातीला प्रथम फुलांची बरसात आणि तदनंतर प्रहार करण्यासाठी हातामध्ये खंजीर घेतात. प्रशंसा केल्यानंतर लगेच विषयाला हात घालून म्हणतात, आपल्याला काय वाटतं हे आम्हाला सांगा, कैसराला कर देणं योग्य आहे की अयोग्य आहे? प्रभू येशू ख्रिस्तानं या प्रश्नाला उत्तर देताना कर देणं योग्य की अयोग्य होय म्हटलं म्हणजे यहुदी समाज प्रभू येशू ख्रिस्ताच्या विरोधात जाणार आणि प्रभू येशू ख्रिस्तानं नाही म्हटलं म्हणजे रोमी अधिकारी वर्गाला ते खटकणार आणि ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या विरोधात जातील.
प्रभू येशू स्वतःहून आपल्यावरती हे संकट ओढून घेणार. पुरुषांचे हे धूर्त आणि कावेबाज डावपेच हे प्रभू येशू ख्रिस्तानं ओळखलेले होते आणि म्हणून मोठ्या चतुरायानं प्रभू येशूला रचलेला फासा, रचलेलं ते जाळं पुन्हा त्यांच्या पुढ्यामध्ये टाकून त्या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याच तोंडून वधवून घेण्याचा रोख प्रभू येशू ख्रिस्ताचा आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण जाणवतो. त्यांच्या जवळच असलेलं, त्यांना जवळ ठेवलेलं ती रोमन करन्सी प्रभू येशू ख्रिस्तानं मागून घेतली. नाण्यावरील त्या कॉईनवरील तो मुखवटा, तो लेख त्यांना दाखवून एक नागरिक म्हणून या नात्यानं आपल्याकडून जे काही अपेक्षित आहे ते आपलं कर्तव्य, आपली जबाबदारी आपण सर्वांनी प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्तानं म्हटलं, कैसराचं ते कैसराला. आपली ही भूमिका, आपलं मत स्पष्ट करताना दुसरं महत्त्वाचं विधान प्रभू येशू ख्रिस्त आजच्या शुभवर्तमानामध्ये त्यानं केलेलं आहे आणि ते विधान आपल्याला नजरेआड आपण करू शकत नाहीत. प्रभू म्हणतो, देवाचं ते देवाला द्या. आपलं हे जीवन परमेश्वरासाठी आहे. आपल्या जीवनावरती केवळ त्या परमेश्वराचाच अधिकार आहे. त्याच्या सेवा कार्यासाठी आपण आपलं हे जीवन समर्पित करावं अशी प्रभूची इच्छा आहे. बंधू भगिनींनो, चर्चसाठी, ख्रिस्त सभेसाठी आपण दानधर्म करणं एक ख्रिस्ती श्रद्धावंत म्हणून हे आपलं धार्मिक कर्तव्य आहे. हा ख्रिस्ती श्रद्धावंताच्या सेवेचा एक घटक आहे. दान देण्याबाबत इथं कोणत्याही प्रकारची सक्ती नाही, जबरदस्ती नाही. हर्षानं आणि आनंदानं दिलेलं दान परमेश्वराला संतोषकारक असतं आणि दान देत असताना द्यायचं भाग पडतं, द्यावं लागतं म्हणून देऊ नये. आणि कुरकुर करून केलेलं दान परमेश्वराला पसंत नाही, आवडत नाही. नावासाठी, प्रसिद्धीसाठी आपण ख्रिस्त सभेमध्ये दानधर्म करीत नसतो. आपल्या रमेदी धर्मग्रामामध्ये अशा काही 4-5 व्यक्ती आहेत की प्रत्येक वर्षी न चुकता वेगवेगळ्या सेवा कार्यासाठी, वेगवेगळ्या प्रसंगी ते नियमितपणे दानधर्म करतात. आज ख्रिस्त सभा प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, मिशन रविवार साजरा करीत आहे. बाप्तिस्मा साक्रामेंट स्वीकारलेल्या धर्मग्रामातील प्रत्येक ख्रिस्ती श्रद्धावंत हा मिशनरी आहे. आपलं जीवन हे एक मिशन आहे. ख्रिस्त सभेमध्ये त्यागी आणि निस्वार्थी वृत्तीनं दानधर्म करीत असताना या ख्रिस्त सभेच्या बांधणीसाठी, ही ख्रिस्त सभा पुढे नेण्यासाठी, या ख्रिस्त सभेच्या उद्धारासाठी सेवाभावी दयाकृत्य करणं, सत्कर्म करणं, सत्कृत्य करणं हा आपल्या जीवनाचा, आपल्या मिशनचा एक अविभाज्य घटक आहे. देऊळ मातेसाठी ही एक आपली आध्यात्मिक सेवा आहे. बंधूंनो आणि भगिनींनो, हे सेवा कार्य करीत असताना प्रभूचा शब्द, प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता तळागाळामध्ये नेणं, त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनाप्रमाणे जीवन जगणं, आपल्या जीवनाद्वारे, आपल्या जगण्याद्वारे, आपल्या वागण्याद्वारे, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या शेजाऱ्यामध्ये, आपल्या गाव परिवारामध्ये, आपल्या धर्मग्रामामध्ये आणि आपल्या समाजामध्ये प्रति ख्रिस्त बनणं हा देखील ख्रिस्ती श्रद्धावंतांच्या मिशनचा एक अविभाज्य घटक आहे, भाग आहे. कैसराचा ते कैसराला देताना मी देवाचा आहे, मी देवासाठी आहे, देवाने मला निवडलेलं आहे, पाचारण केलेलं आहे, हे मी विसरता कामा नये. ख्रिस्त सभेच्या दानधर्मामध्ये, सेवा कार्यामध्ये मी कधीच कमी पडू नये म्हणून आजच्या या दिवशी हा मिशन रविवार साजरा करीत असताना आपण विशेष प्रार्थना करूया. आमेन.